ॲलोवेरा जेल आहे. हे ॲलोवेरा जेल दिसतंय लाईट मध्ये किती ट्रान्सपरंट आहे. हा, तुम्ही पतंजलीचं किंवा कुठल्याही कंपनीचं बघितलं असेल तर ते ग्रीन कलरचं असेल, बरोबर. पण हे पूर्णपणे ट्रान्सपरंट, म्हणजे कोरफडच्या आतमध्ये जो गर असतो ना त्याचं प्युअर काढून ह्याच्यामध्ये प्रिपरेशन करून ते बनवलेलं आहे कोरफड. तर हे कशासाठी वापरतात, हे आपल्या फेससाठी किंवा आपल्या बॉडीवरती कुठेही कसलेही डाग वगैरे असतील तरी पण आपण हे लावू शकतो. तर हे चेहऱ्यावरती काय लावायचं आहे, आपले पिंपल्स असतील, पिगमेंटेशन असेल, वांग म्हणतात ना ते असेल, किंवा डार्क सर्कल्स असतील, डोळे खालती वर्तुळाकार काळे झालेले असतील, म्हणजे कुठलाही चेहऱ्यावरती डाग असेल ना तर तुम्ही हे जर रोज झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा, नंतर फक्त हे लावायचं आहे. हे लावून फक्त एक थोडंसं घेऊन फक्त थोडंसं हलक्यात आणि मसाज एक मिनिट मसाज करून सोडून द्यायचं आहे. आणि हे रोज रात्री झोपताना लावलात ना की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल दिसणार आहे. शिवाय ज्यांचा चेहरा क्लीन आहे, चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचे डाग नाही आहेत, तर त्यांनी हे रोज यूज केल्यामुळे त्यांचा चेहरा ग्लो होणार आहे, कळलं. आणि पूर्णपणे हे अक्षरशः म्हणजे कोरफडीपासून बनवलेलं आहे, याचा कुठलाही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही. म्हणजे अगदी म्हणजे काही स्त्रियांनी तर हे अक्षरशः आपल्या किचनमध्ये ठेवलेलं आहे. किचनमध्ये का काहीतरी पटकन भाजलं तर पटकन आपण काहीतरी वेगळं लावण्यापेक्षा जर आपण हे लावलं ना तर जखम होत नाही याने, आणि जखम लगेच भरून निघते. म्हणजे भाजलेले डाग सुद्धा ह्यांनी भरून निघालेले आहे काही स्त्रियांचे. आमच्याकडे त्याचा फीडबॅक सुद्धा आहे. आपल्याकडे दुसरं हा सांगा ना मॅडम. माझी फ्रेंड आहे ना ती स्मिता, नाही का, ती पण VR मोड करते. मग तिचं काय झालं, कुकरनी तो वाफ आहे ना असा पूर्ण असा झाला तर तिचा चेहरा जळला. तिचं पण आहे बिफोर आफ्टर रिझल्ट. मग ती VR मोड करते. तिने हे जेल लावलं तर 3 दिवसात तिची सगळी व्यवस्थित हील झाली. आणि मी तिचे रिझल्ट बघितले आणि डाग पण नाही राहिले काही, सगळं व्यवस्थित. बाकीचं माहित नाही, पण बर्न साठी म्हणजे बहुतेक स्त्रियांनी हे किचन मध्ये ठेवायला घेतलेलं आहे की समजा पटकन काहीतरी आपल्याला भाजलं, आपलं लक्ष आपलं पटकन ते स्वयंपाक झाल्यानंतर पहिला आपल्याला किचनचं हे कट्टा साफ करायचा असतो, किचनचं ते आपला गॅस साफ करायचा असतो, पण ते पटकन साफ करून आपला. पण आपण हा विचार नाही करत की आपल्याला चटका लागेल. आपण तेवढं एकदम ओव्हर कॉन्फिडन्स असतं की नाही पटकन ते साफ करून बाहेर यायचं. पण त्याच्यामध्ये आता मलाच परवा लागलं इथे, म्हणजे स्वयंपाक सगळा झाला होता पण ते किचनचा गॅस पुसताना पटकन ते लागलं, मला थोडंसं बर्न झालं. ते सुद्धा माझं मी हे ॲलोवेरा जेल लावून माझं बरं झालेलं आहे. इतकं छान आहे याचा रिझल्ट. आणि शिवाय आपल्याकडे हे